पंचायत समिती सदस्य या अंजूर गटातील एक नामवंत व्यक्तिमत्व, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा महासचिव आदरणीय जितेंद्र डाकी साहेबांच्या शुभ हस्ते ही मानाची ट्रॉफी, सामनावीर हा पुरस्कार, तदनंतर स्वप्नील सिंग यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय एक आकर्षक मेडल, आदरणीय बाळाराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय गिफ्ट हॅम्पर्स, तदनंतर खासदार कार्यालयामधील एक युवा व्यक्तिमत्व सचिन ठाकूर, तदनंतर माजी सरपंच हरीश नाईक यांच्या शुभ हस्ते देखील एक गिफ्ट हॅम्पर्स, तदनंतर सूरज पाटील यांच्या शुभ हस्ते एक गिफ्ट हॅम्पर्स। आज मॅच होणार आहे ही बाब लक्षात ठेवा। पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे संघ तर पप्पू म्हात्रे, सौभाग्यवती सुषमाताई पप्पू म्हात्रे यांच्याकडून देखील पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे संघाचं अभिनंदन। अभिनंदन सुमित, अभिनंदन पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे। सामना सुरू होतोय, एक महामुकाबला। एका बाजूला आपण पाहतोय नामांकित संघ खंबालपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर वाडा परिसरातील चिंचगड संघ। कालच्या दिवशी तब्बल 2 लाखच्या वर क्रीडा रसिकांनी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आणि शेवटच्या सामन्यापर्यंत ही मॅच लाईव्ह यूट्यूबवर पाहिली। त्या सर्व तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं या स्पर्धेची सर्वा आणि ज्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं जातंय, सन्माननीय खासदार आदरणीय कपिल मोरेश्वर पाटील साहेब, त्याच पद्धतीनं देवेश पाटील साहेब, एवन जोडी सुकेश जी डाकी साहेब, तदनंतर निलेश पाटील साहेब आणि सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर यांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार मानतोय। आपलं हे प्रेम, या स्पर्धेप्रती आपली जी भावना, त्याबद्दल या एवन जोडीकडून आपलं विशेष आभार। तर आपण पाहतोय एक महत्त्वपूर्ण लढत, पहिलं षटक, पहिला चेंडू, अप्रतिम फटका, प्रहार केला, भीम प्रहार आणि चेंडू सीमारेषे बाहेर, खासदार षटकार। मंगेशदा पाटील ज्यांच्या सौभाग्यवती वाडा पंचायत समितीच्या विद्यमान उपसभापती आहेत आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला चिंचगड संघाला हार्दिक शुभेच्छा। इथे मात्र बॉलर बॅक टाईप करण्याचा प्रयत्न आणि चेंडू आपण जर पाहिला तर स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवतोय हा गोलंदाज। पहिल्या चेंडूवर 6 धावा अर्जित करून एक नक्कीच चांगली सुरुवात, एक चांगलं बॅटल इथे मात्र होण्याची चिन्ह इथे दाखवतोय एक हर हुन्नरी युवा व्यक्तिमत्व खेळाडू जितेश शेलार। पहिल्या सामन्यात सामनावीर हा पुरस्कार प्राप्त करणारा हा हर हुन्नरी खेळाडू। इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, शॉट पूल केलं जात आहे। 2 क्षेत्ररक्षक, आयुष्यमान भवाचा शुभ आशीर्वाद, जितू शेलार याला जीवदान देणं खूप महागात पडू शकतं चिंचगड संघाला। एक सुवर्ण संधी होती, असं वाटलं होतं की त्या क्षणाला हा झेल टिपला जाईल, खंबालपाडा संघाला नक्कीच एक मोठा धक्का दिला जाईल, मात्र ते स्वप्न भंगलं जातंय आणि ते मात्र जितू शेलारला लाभलेलं पहिलं जीवनदान, पहिली लाईफलाईन लाभते ती जितू शेलारला। संघाचं पालकपद, कर्णधारपद भूषवतो जितू शेलार। एक महत्त्वपूर्ण भूमिका त्याच्यावर अवलंबून आणि खंबालपाडा संघाचं एक मजबूत फाउंडेशन उभारण्याची जबाबदारी देखील जितू शेलारवर आहे।
ज्या पद्धतीने मनोगत व्यक्त केलं होतं जितून की आम्ही 70च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करू. धावफलकावर धावा आहेत त्या 8 धावा. पुढचा चेंडू स्विच हिट केलं जात आहे. अप्रतिम, विलोभनीय, दर्शनीय चेंडू मात्र कव्हरच्या वरून जातोय सीमा रेषेबाहेर. खासदार चौकार. आदरणीय पांडुरंग शेठ धर्मा पाटील हे देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देणार आहेत आणि त्यांच्याकडून देखील A1 जोडी सुकेश डाकी साहेब आणि निलेश पाटील साहेब यांना आणि या खासदार चषकाला या दोन्ही संघांना ऑल द बेस्ट आलेले आहे. धन्यवाद पांडुरंग शेठ धर्मा पाटील साहेब. आपण आवर्जून या स्पर्धेला सदिच्छा भेट द्यावी ही कळकळीची विनंती आमच्या A1 जोडीकडून. तर इथे मात्र 4 धावा मिळत आहेत जितूला. एक विलोभनीय आणि दर्जेदार फलंदाजा सादरीकरण करतोय. पुढचा चेंडू इथे मात्र आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न, भाग्यरेषा साथ देते. लेग बायच्या स्वरूपात प्राप्त झालेल्या या 4 धावा चौकार. नक्की जितूला इथे मात्र भाग्य साथ देत आहे. पहा कधी कधी यश हे भाग्याच्या आधारे लिहिलं जातं आणि तेच भाग्य इथे मात्र जितू शेलार लिहितोय खंबालपाडा संघासाठी. पहिल्या षटकात सुंदर पायाभरणी करतोय. एक महत्त्वपूर्ण खेळी करताना नक्कीच आपल्या संघाचं मनोधैर्य कसं उंचावलं जाईल, आपल्या संघाची स्थिती कशी भक्कम होईल याकडे लक्ष केंद्रित करतोय हा पालक पदाला सादर करणारा खेळ जितू शेलारचा. धावसंख्या 16. पहिल्या चेंडूवर 6 धावा, तदनंतर निर्धाव चेंडू, तदनंतर 2 धावा, तदनंतर चौकार आणि लेगबायच्या स्वरूपात प्राप्त झालेल्या 4 धावा. पुढचा चेंडू इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. मात्र चेंडू आपण पाहतोय वळतोय तो बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी 1 धाव आणि पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहू शकता. व्यासपीठ आणि सन्माननीय अतिथी आपण पाहतोय सुकेश डाकी साहेबांचे ज्येष्ठ बंधू पंचायत समिती सदस्य जितेंद्र डाकी साहेब, स्वप्नील सिंग, माजी सरपंच ग्रामपंचायत अंजूर हरीशजी नाईक आणि त्यांच्या समवेत इतर मान्यवर. तर पहिल्या षटकाच्या अंती बिनबाद 17 धावांनी एक मजबूत आणि भक्कम पाया इथे मात्र उभारतोय खंबाळपाडा संघ. जितू शेलार यांनी जसं मनोगत व्यक्त केलं होतं, आपली भावना व्यक्त केली होती की आम्ही पाया भक्कम रचण्याचा प्रयत्न करून जेणेकरून उद्दिष्ट किंवा कळस एक साजेसा चळेल आणि त्याच अनुषंगानं जितूचं मनोगत इथे मात्र सत्यामध्ये रूप वाढतंय आणि त्यामुळे 17 धावा एक भक्कम पायाभरणी करताना या पहिल्या षटकामध्ये अर्जित करतोय तो स्वर्गीय शिवाजी दादा स्मृती 11 संघ खंबाळपाडा. तर यापुढची लढत जी असणार आहे ते पलक एंटरप्राइजेस वडवली बी संघ आणि आगासन संघ. 0015 हरीश नाईक यांची गाडी ब्रिझा आणि एक 1815 क्रमांकाची गाडी जी आहे ती कृपया व्यवस्थित पार्किंग झोन मध्ये पार्क करायची आहे. इथे मात्र अप्रतिम फ्लॅशी स्क्वेअर कट, चेंडू मात्र स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने जातोय. अप्रतिम दर्जेदार चौकार. चार धावा मिळत आहेत आणि या 4 धावांनी आपण पाहतोय जितू शेलार ऑन फायर. अप्रतिम, विलोभनीय जे क्षेत्र खाली दिसतंय त्या क्षेत्रामध्ये युक्ती आणि शक्तीचं सांगड घालून एक विलोभनीय क्रिकेट खेळतोय आणि आपल्या प्रतिभावंत खेळाचं सादर, आपल्या प्रतिभावंत खेळीची एक वेगळी झलक इथे मात्र सादर करताना आपण पाहतोय जितू शेलार या खेळाडूला. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक, या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. फ्रंटफुटला येतोय, पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये अप्रतिम ड्राईव्ह, चेंडू सीमारेषेकडे वळतोय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल, फेकी होईल तत्पूर्वी योग्य समन्वयानं आणि अतिशय जलद धाव गतीनं 2 धावा पूर्ण करतोय जितू शेलार हा खेळाडू. या 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 23 वर. आपण GTCच्या या YouTube लाईव्ह वाहिनीवर ही स्पर्धा पाहतोय. SSS, डेन, SMP, तिसाई आणि पनवेल परिसरामध्ये जे केबल चॅनल आहे त्या परिसरात देखील ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न,
युक्ती करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र युक्ती सफल होत नाहीये. ज्या पद्धतीनं फुटवर्क किंवा स्टान्स दिसतोय जितू शेलारचा ते ओळखलं होतं गोलंदाज अच्युत पाटीलनं. स्वतः संघाचा पालक आहे आणि त्याला माहिती ही जबाबदारी ज्या वेळेला आपल्यावर आहे त्यावेळेला नक्कीच या पालक पदाला योग्य न्याय योग्य भूमिकेनं देणं अत्यंत आवश्यक. त्याच अनुषंगानं दर्जेदार गोलंदाजाचं प्रत्येकरण सादर करताना आपण पाहतोय अच्युत पाटील या खेळाडूला. अच्युत लेफ्ट आर्म अराउंड विकेट. इथे मात्र अप्रतिम हुक शॉट शफल क्रॉस झाला नटराज स्टाईल मध्ये फाईन लेगच्या वरून आलेला दिलखेच खासदार षटकार. अप्रतिम स्ट्रोक विलोभनीय. या फ्लडलाइट्स मध्ये या विलोभनीय फटक्याचं दृश्य आपण पाहू शकता. 26 बाईक्स असणाऱ्या स्टँड जवळ नक्कीच हा फटका जातोय आणि या 6 धावांना धावफलक वेगाने उंच भरारी घेताना पोहोचतो 29 वर. 29 धावा वैयक्तिक 25 धावांवर खेळतोय जितू शेलार. एक आकर्षक आणि दर्जेदार खेळीचं सादरीकरण. या खेळीतून तो विलोभनीय सौंदर्य सादर करतोय क्रिकेटचं. इथे मात्र अप्रतिम फटका कव्हर क्षेत्रामध्ये खेळतोय आणि चेंडू सीमा रेषा इथे मात्र पार करतोय. चेंडू सीमा रेषे बाहेर जातोय. दर्जेदार खासदार चौकार. नक्कीच जसं दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच आपल्या प्रत्येकाला भूक लागते, सायंकाळच्या सत्रामध्ये रात्र झाल्यानंतर देखील भूक लागते, त्याच पद्धतीनं धावांचा भुकेले असणारा हा एक जबरदस्त आक्रमक फलंदाज जितू शेलार. धावसंख्या पोहोचते 33 वर. वैयक्तिक 29 धावांचं योगदान या खेळीमध्ये सादर करताना पालक पदाची भूमिका अदा करणारा हा हरहुन्नरी खेळाडू जितू शेलार. पुढचा चेंडू अच्युत. इथे मात्र डिफेन्सिव्ह रित्या चेंडूला फक्त फ्लिक केलं जात आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनं चेंडू मार्गस्थ झाला. मात्र तत्पूर्वी एक धाव. पण ज्यावेळेस षटक संपतं त्यावेळेला स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा एक युक्तिपूर्ण खेळ इथे मात्र चतुराईनं भरलेला खेळ सादर करतोय जितू. 2 षटकांमध्ये सरासरी जर आपण पाहिली तर 17ची सरासरी इथे कायम ठेवतोय स्वर्गीय शिवाजी दादा स्मृती 11 खंबाळपाडा संघ. जे क्रीडा रसिक यूट्यूबवर केबल वाहिनीवर ही स्पर्धा पाहते, या स्पर्धेचे पुरस्कर्ते, या स्पर्धेचे जनक एवन जोडी सुकेश डाकी साहेब आणि निलेश पाटील साहेब यांच्या वतीनं या भिवंडी लोकसभा क्षेत्राचा जाणता राजा आगरी समाजाचा मानबिंदू कार्यसम्राट खासदार कपिल पाटील साहेबांच्या वतीनं त्यांच्या सन्मानार्थ इथे मात्र या स्पर्धेचं आयोजन केलं जाते आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच सर्वांना मान सन्मान आपुलकी प्रेम इथे मात्र दिलं जातंय. सर्वांचं हार्दिक स्वागत. 30 षटक हाताळण्यासाठी इथे मात्र मेघन ज्यांनी वैयक्तिक पहिलं षटक हाताळलं होतं तोच मेघन आपलं वैयक्तिक दुसरं सांघिक महत्वपूर्ण हे 30 षटक हाताळण्यासाठी 30 धावांवर खेळतोय. इथे मात्र फक्त स्वीप केलंय. युक्तिपूर्ण फटका. चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूवर झडप घालतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र तत्पूर्वी 2 धावा. जितू मार्फत युक्तिपूर्ण खेळ. पहा ज्यावेळेला खेळ करतोय त्यावेळेला युक्ती आणि शक्ती यांचं ज्यावेळेला मिश्रण असतं त्यावेळेला दर्जेदार खेळाचं सादरीकरण होत असतं आणि तो प्रतिभावंत खेळ नक्कीच प्रत्येक खेळाडूला हवा हवासा वाटतो. क्रीडा रसिकांना देखील त्याचं मनोरंजनाच्या स्वरूपात आनंद देत असतं आणि तेच प्रात्यक्षिक आपण पाहतो जितू शेलार मार्फत. धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 36 वर. पुढचा चेंडू मेघन. इथे मात्र मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र जितू शेलार सारखा महत्वाचा फलंदाज जाळ्यामध्ये अडकला जातोय. पहिलं विकेटचं पतन. जितूच्या खेळीचा अंत. नक्कीच मिडल ऑफ द बॅट चेंडू आला नाही आणि त्याच कारणास्तव थोडंसं कमी ताकदीनं खेळला गेलेला फटका आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक होता अतिशय माहीर क्षेत्ररक्षक होता विनीत आणि त्यानं अप्रतिम झेल टिपलं आणि ज्या मेघनच्या पहिल्या षटकामध्ये जितू शेलारचा झेल ड्रॉप झाला होता इथे मात्र दुसऱ्या षटकामध्ये त्याच्या तो झेल इथे मात्र पकडला जातोय आणि महत्वाचा फलंदाज इथे मात्र झेलच्या स्वरूपात बाद केला जातोय. एक तोफ थंडवली जाते तर दुसरी तोफ मैदानाकडे. कंबालपाडा संघामध्ये बऱ्याचशा अशा तोफा आहेत ज्या धावा नक्कीच आपल्या बॅटनं आपल्या रन मशीननं इथे मात्र प्राप्त करत असतात. साई शेलार धावांचा वर्षाव करणारा खेळाडू. मागच्या सामन्यात देखील अर्धशतकाला थोडासा
हुलकावणी त्याला दिली होती आणि ते मात्र तोच साई जितू बाद झाल्यानंतर मैदानाच्या आत येतोय. 32 धावांची खेळी करून जितू शेलार बाद होतोय. 14 चेंडूमध्ये 32 धावा. गुणसंख्या लेखन करताना ज्ञानेश्वर मुकादम, अल्पेश गायकवाड एक चांगली भूमिका. सचिन ठाकूर, स्वप्नील सिंग आमच्यापासून रजा घेताना. मध्ये सुरेख चेंडू. ज्यावेळेला जितू शेलारला बाद केलं त्यावेळेला कॉन्फिडन्स आला इथे मात्र मेघनमध्ये आणि त्या कॉन्फिडन्सचं रूपांतर आपण पाहू शकता की ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर वेगवान चेंडू हाताळले जात आहेत आणि त्याच कारणास्तव प्रभाव टाकला जातोय फलंदाजी करणाऱ्या खंबालपाडा संघावर. तिसरं षटक 3 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. मेघनचं षटक विश्लेषण आपण पाहताय. मान सन्मानाने परिपक्व अशी ही मानाची स्पर्धा. इथे मात्र शफल क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न पूल करायचं होतं, एलिव्हेशन नव्हतं. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव समाधान मानतोय. नक्कीच चिंचगड जंगल देखील या स्पर्धेमध्ये उतरताना बराच सखोल अभ्यास एक चांगली प्रॅक्टिस करूनच मैदानाच्या आत आलाय आणि त्याच कारणास्तव खंबालपाडा संघाविरुद्ध खेळताना एक वेगळी युद्धनीती एक नियोजनबद्ध खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. मेघन षटकातील 5वा चेंडू. सामना करेल तो साई शेलार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे युवा नगरसेवक आहेत. शिवाजीदादांचा वारसा. इथे मात्र ऑन दी अप साई शेलाराला त्याच्या तोफेतून निघलेला हा पॉवरफुल A1 क्लास खासदार षटकार. ब्रँड होता त्याच्याकडे आणि त्या ब्रँडचं आपण प्रत्येक ज्वलंत उदाहरण पाहिलं. ज्या पद्धतीने ओव्हरपिच चेंडू मिळाला, सुंदर बॅकलिपचा वापर, सुंदर टायमिंग आणि अप्रतिम पॉवर यूज केली आणि क्लासिक फटका आपण पाहतोय खासदार षटकार. साईनं नक्कीच दाखवून दिलंय की जरी इथे मात्र जितू शेलारची तोफ थंडावली असेल तरी माझी तोफ इथे मात्र मी टाकण्यास सज्ज झालोय. आणि या 6 धावफलकावर धावा नमूद होताना पोहोचतायत त्या 43 धावा. अर्धशतकाच्या जवळ येतोय धावफलक. तिसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. दोन 2000च्या वर क्रीडा रसिक या स्पर्धेला YouTube GTC वाहिनीवर 3200 क्रीडा रसिक जे GTC YouTube वाहिनीवर या स्पर्धेशी निगडीत आहेत त्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं या स्पर्धेचे सर्वा A1 जोडी सुकेश डाकी साहेब आणि निलेश पाटील साहेब यांच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणातून आम्ही त्रिवार आभार व्यक्त करतोय. आपलं हे प्रेम शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत असंच राहावं. इथे मात्र बॅट अँड पॅड झालाय. चेंडू वळतोय तो मिड ऑफ क्षेत्रामध्ये. मात्र फक्त एकच धाव. ज्या पद्धतीनं मनसुबा होता या फटक्या खेळण्यामागे तो मनसुबा इथे मात्र सफल होत नाही. मात्र एक धाव मिळते ती मात्र साई शेलारला. 3 षटकांच्या अंती धावफलकावर धावा नमूद होताना 44 धावा. पहिल्या षटकात 17 धावा, दुसऱ्या षटकात 17 धावा आणि या षटकात आपण पाहिलं तर मेघननं ज्यावेळेला जितू शेलार सारखी एक तोफ थंडवली त्यावेळेला धावगतीला थोडासा मंद आकार मिळाला. मात्र साई शेलारनं येताच एक दिलकेस अंदाजानं एक जबरदस्त साहसी फटका 6 धावांना आपलं अकाउंट ओपन केलं आणि या 6 धावांना धावफलकाला आकार मिळाला. 3 षटकांच्या अंती 14.67 सरासरीनं इथे मात्र धावफलकावर धावा नमूद होत आहेत. 1 गडी बाद 44 धावा. आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप. ठाणे जिल्ह्याचा सन्मान वाढवणारी महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेटची सन्मानाची ट्रॉफी खासदार चषक. जो ध्यास होता, जी आस होती क्रीडा रसिकांना, त्याचं प्रत्यक्ष स्वरूप आपण पाहिलं. या स्पर्धेचे शिल्पकार A1 जोडी निलेश पाटील साहेब आणि सुकेश डाकी साहेब. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे त्यांचं. हे क्रिकेटची प्रतीची आस्था आहे आणि ज्या अर्थानं प्रत्येक खेळाडूला एक समान न्याय आणि समान दर्जा देण्याचा त्यांचा प्रयत्न होता तो सार्थकी ठरतोय. संपूर्ण विश्व या स्पर्धेचं नक्कीच गाजावाजा करतोय, भरभरून प्रेम देतोय या स्पर्धेला आणि त्याबद्दल आम्ही A1 जोडीच्या वृत्ती कृतज्ञता व्यक्त करतोय. 4थं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा अच्युत पाटील. वैयक्तिक दुसरं सांघिक महत्त्वपूर्ण हे 4थं षटक साई शेलारसाठी. पहिल्या षटकात 17 धावा जरी खर्च केल्या असतील अच्युतनं तरी मात्र मनोधैर्य न डगमगता इथे मात्र सज्ज. इथे मात्र सुरेख चेंडू, बॉल बॅक ड्राईव्ह आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषा पास करतोय. मैदानाचं सौंदर्य सादर करणारा
एक दिलखेच अंदाजामधील साई शेलारच्या बॅटमधून आलेला खासदार चौकार. जी प्रतिभावंत शैली आहे त्या प्रतिभावंत शैलीला इथे मात्र स्वरूप देतोय, रूप साकारतोय आणि या 4 धावा प्राप्त करतोय. 4 धावांना धावफलकावर धावा नमूद होताना 48 धावा. नक्की ज्या उद्देशानं ह्या तोफा मैदानाच्या आत आल्यात त्या उद्देशाचं इथे मात्र सार्थकी करतायत. कारण साई शेलारकडे खूप दांडगा अनुभव आहे. आदरणीय बाबांकडून जी प्रेरणा मिळाली, आदरणीय काकांकडून जी चालना मिळाली, त्या सर्व गोष्टींचं पालन आपल्या बहारदार खेळीतून तो सादर करतोय. शिवाजी दादांचं विलोभनीय प्रेम होतं क्रिकेट विश्वावर. त्यांच्या अनंत स्मृती या संपूर्ण टेनिस विश्वाला इथे मात्र एक वेगळी संजीवनी देते. अच्युत षटकातील पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सुरेख चेंडू, वाईड यॉर्कर हाताळलं होतं. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा मनसुबा इथे मात्र व्यक्त केला होता, मात्र डिफेन्स इथे मात्र अंतिम क्षणाला केलं होतं. आणि या यॉर्क चेंडूवर इथे मात्र मिडविकेट क्षेत्र ज्यावेळेला चेंडू जातोय, अच्युत स्वतः जातोय, मात्र चेंडूवर 1 धाव पूर्ण करण्यात यश मिळतंय फलंदाज साई शेलारला. 1 धावेने धावफलक पुढे सरकताना पोहोचतो 49 धावा. 2 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करताना आपण अच्युत पाटील या खेळाडूला पाहतोय. स्वतः संघाचा कर्णधार, पालक, एक महत्त्वपूर्ण भूमिका, एक योगदान देण्यासाठी आपण बघतो अच्युत पाटील आपली सत्व परीक्षा इथे पणाला लावतोय. अच्युत लेफ्ट आर्म अराउंड विकेट, लॉंग रन अपनं सुरेख चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सर्वेशनं. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होईल का हा प्रश्न विचारला होता, मात्र उत्तर सापडलं नाही. ते चिंचगड संघाला 2 धावा पूर्ण होत आहेत सर्वेश मार्फत. साई शेलरकडे एक चांगलं टॅलेंट आहे. ज्यावेळेला तो एक संयमपणा दाखवतोय त्यावेळेला सर्वेशवर जबाबदारी देतोय आणि सर्वेश त्या जबाबदारीचं पालन करताना आपल्या संघाची धावफलकाची एक पोषकता निर्माण करतोय. अर्धशतक इथे पूर्ण होतोय खंबाळपाडा संघाचा. 51 धावा धावफलकावर. जो निर्धार केला होता जितू शेलारनं, त्या निर्धाराच्या अनुषंगाने इथे मात्र एक बहारदार खेळी साकारताना खंबाळपाड्याचे शिलेदार अच्युत इथे मात्र डाव्या स्टंपच्या वरून एक जबरदस्त चेंडू हाताळतोय अच्युत. प्रभावी चेंडू, लाईन अँड लेंथ मेंटेन करतोय. एक प्रभावी चेंडू नाही ते मात्र सर्वेशला प्रभावित केला. आपण पाहू शकता कशा पद्धतीनं हा चेंडू यष्टांच्या वरून जातोय. प्रभावी चेंडू. अच्युतच्या षटकातील हा 5वा चेंडू असेल. सामना करेल सर्वेश. मानाने सन्मानाने टेनिस विश्वाला एक वेगळा दर्जा देणारी ही स्पर्धा. इथे मात्र सुरेख चेंडू, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ड्राईव्ह केलं जातं. चेंडू वळतोय कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, साजेशी फेकी आणि फक्त 1 धाव समाधान. ज्यावेळेस सर्वेश थोडंसं काही थकलेला भागलेला दिसतोय तेव्हा साई स्वतः जबाबदारी स्वीकारतोय, स्वतः एक चांगली भूमिका अदा करण्यासाठी सज्ज होतोय. धावफलकावर धावा आहेत त्या 52 धावा. शेवटचा चेंडू असेल अच्युतचा. पहिल्या चेंडूवर जरी 4 धावा केल्या खर्च असतील तरी मात्र तदनंतर सावरतोय आणि संघासाठी एक चांगलं योगदान अच्युत पाटील संघाचा कर्णधार देतोय. शेवटचा चेंडू ह्या 4थ्या षटकातील 52 धावा धावफलकावर. अच्युत शेवटचा चेंडू साईसाठी. फुलटॉस चेंडू, चेंडूला मात्र लिफ्ट केलं जात आहे. चेंडू मिड ऑफ क्षेत्रामधून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये वळतोय आणि शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा युक्तिपूर्ण खेळ करताना फक्त 1 धावांवर समाधान व्यक्त करतोय साई शेलार. हे भव्य दिव्य व्यासपीठ या आयोजन कक्षामध्ये आपण पाहतोय. सन्माननीय पंचायत समिती सदस्य जितेंद्र डाकी साहेब, माजी सरपंच हरीशजी नाईक, त्यांच्या समवेत इतर मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेताना या व्यासपीठावर. त्याचप्रमाणे आमचे सिद्धिविनायक क्रिकेट क्लब संघाचे सर्व शिलेदार. जेवढं कौतुक करावं सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूरचं तेवढं कौतुक कमीच आहे. कारण सलग 2 महिने न झोपता, न भूक, न पाण्याची तमा बाळगता नक्कीच या स्पर्धेसाठी 4 चांद लावलेत, अथक परिश्रम घेतलेत. त्या सर्व शिलेदारांना मानाचा सलाम असेल. तर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावफलकावर धावा आपण जर पाहिल्या तर 13.25च्या सरासरीनं 1 गडी बाद 53 धावा धावफलकावर नमूद होताना स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती संघ खंबाळपाडा संघ 5वं षटक हाताळण्यासाठी रोशन मात्र जबाबदारी स्वीकारतोय. आपण पाहू शकता हा मानाचा करंडक कोणाच्या घरात जाईल, हा खासदार चषकाचा मानाचा किताब. पाहू शकता कशा लखलखत्या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या. सर्वांचं आकर्षण केंद्रबिंदू ठरलेत 26 बाईक्स आणि ही मानाची ट्रॉफी.
षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी सज्ज रोशन. रोशनवर जबाबदारी देतोय अच्युत पाटील. साई शेलर स्ट्राईकवर आहे. तुला दर्जेदार गोलंदाजीचं प्रत्येकरण करायचं आहे. लाईन अँड लेंथ मेंटेन करायची आहे. साईला कुठल्या प्रकारची मुभा द्यायची नाही. या सर्व गोष्टींचं पालन तुला करायचं आहे. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असा विश्वास अच्युत पाटील देतोय शिलेदार रोशनला. निर्णायक षटक. रोशन लेफ्ट आर्म अराउंड विकेट. शॉर्ट डिलिव्हरी. पूल करायचं होतं, एलिव्हेशन नव्हतं. चेंडूची गती ओळखू शकला नाही साई. शेवटच्या चरणामध्ये आपण पाहिलं थोडासा मिस झाला. चेंडू बॅटचा स्पर्श न करता अंगावर आला आणि तदनंतर वळाला शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये. कुठली धाव घेण्याचा मनोदय व्यक्त न करता इथे मात्र चेंडू निर्धाव सोडला तो फलंदाजी करणारा इथे मात्र साई शेलार कडून. निर्धाव चेंडू. धावफलकावर धावा आहेत 53 धावा. षटक क्रमांक 5 प्रत्येकरण करतोय गोलंदाज रोशन. गौरवशाली पर्व सादर करताना आपण पाहतोय खासदार चषकाचं. इथे मात्र वाईड यॉर्कर हाताळलं जात आहे. बॅटची एज फलंदाजाला परतावं लागेल. दुसरा धक्का. दुसरी तोफ थंडावली जात आहे. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती संघ खंबालपाडा या संघाची. टर्निंग फॅक्टर, टर्निंग पॉइंट ठरतोय. आपण पाहू शकता कशा पद्धतीने आनंद व्यक्त करतोय. जी जबाबदारी दिली होती इथे मात्र अच्युत पाटीलने त्या जबाबदारीचं योग्य पालन, योग्य भूमिकेला न्याय देताना रोशन. प्रत्येक शिलेदारावर जी जबाबदारी आहे त्या शिलेदारीनं नक्कीच इथे मात्र प्रयत्न केले जात आहेत. जातीने लक्ष देताना आमचे सिद्धिविनायक क्रिकेट क्लबचे सर्व शिलेदार, त्याच पद्धतीने आमचे A1 जोडी आवर्जून क्रीडा रसिकांना भेट देत आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष देत आहेत. नक्कीच मान्यवरांचा मान सन्मान असेल, खेळाडूंसाठी बसण्याची जबाबदारी असेल, तदनंतर प्रेक्षक गॅलरीज, फ्लडलाईट्स या सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष. रोशन महत्वपूर्ण विकेट प्राप्त करतोय. साई शेलार बाद दिल्यानंतर आता मात्र येतोय तो आशुतोष. रोशन 16 ते 18 पावनाचा रनअप. लेफ्ट आर्म अराउंड विकेट. इथे मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर वळलेला चेंडू. पंच दर्शवतात हा चेंडू वाईड आहे. हे पंच आपण 10PL मध्ये देखील पाहणार आहोत. 10PL साठी निवड झालेले पंच, मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त पंच या स्पर्धेसाठी. आणि उद्याच्या दिवशी आपण राजू पंडित आणि पुण्यामधील एक नामवंत समालोचक नरेश ढोमे यांचा आवाज देखील या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. इथे मात्र बॅटची यश. दुसरा धक्का. याच षटकामध्ये रोशनला लाभलेलं आहे दुसरं यश. जे मायाजाळ निर्माण केलं होतं, जी मोहिनी विद्या वापरली होती रोशननी, तिला मात्र इथे प्रभावित होतोय फलंदाज आशुतोष. आणि आशुतोषच्या खेळीचा देखील अंत होतोय. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती संघ खंबाळपाडा संघाला बसलेला हा तिसरा धक्का. आले कापेक्षा एक हो मैदानात उतरले बाहुबली आणि क्रिकेटर. Into the crowd as well. विक्टर फोडले माईत कधी पडली विकेट. विद्युत रोषणाईत उजळला नाईट क्रिकेट. हो सुकेश डाकी, निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. कपिल पाटीलचे शखान. A1 तुफान जोडी निलेश पाटील साहेब आणि सुकेश डाकी साहेब यांच्या वतीने A1 आयोजन खासदार चषक. तर जी रोशनवर जबाबदारी दिली होती, जी महत्त्वपूर्ण भूमिका त्याला अदा करायची होती, त्या भूमिकेला योग्य न्याय, भूमिका योग्य पद्धतीने पार पाडतोय. आणि खंबालपाडा संघाच्या या मात्र फलंदाजीला तो मात्र भूसुरुंग लावतोय. पुढचा चेंडू रोशन. सुरेख चेंडू. नक्कीच कमी गतीनं आणि थोडासा खाली राहिलेला अप्रतिम चेंडू. ज्या पद्धतीनं वैविध्यपूर्ण शैली हाताळतोय, प्रतिभावंत क्रिकेटचं सौंदर्य तो सादर करतोय आपल्या शैलीतून, मात्र खंबालपाडा संघाला प्रभावित केलं जात आहे. 2 दर्जेदार गोलंदाजांना ज्या वेळेला जो फटका बसलाय फलंदाजीचा, तो इथे मात्र रोशन भरून काढताना जी उणीव होती ती पूर्णपणे भरून काढली आहे. इथे मात्र गोलंदाज रोशननं. षटकातील पुढचा चेंडू रोशन. सुनेक चेंडू. चेंडू हवेमध्ये. संधी आहे इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, मिड ऑफ शॉर्ट मिड ऑफ मध्ये इथे मात्र झेल टिपला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद खंबालपाडा संघाचा.
ज्यावेळेला अच्युत पाटीलनं चेंडू रोशनच्या हातामध्ये दिला, आपण अलादीनचा चिराग पाहिला असेल, मात्र अलादीनच्या चिरागला ज्यावेळेला स्पर्श केला जातो त्यावेळेला जीन बाहेर येतो आणि ज्यावेळेला रोशननं या चेंडूला स्पर्श केला त्यावेळेला एक मॅजिक इथे मात्र निर्माण झाली आणि इथे मात्र चिंचगड संघ जो दबावाखाली होता, जो नक्कीच धावसंख्या इथे मात्र खर्च करत होता, त्या धावसंख्येला ब्रेक झाला, विकेटचा पतन वारंवार झालं आणि ते मात्र खंबाळपाडा संघ देखील आता मात्र विचार करतोय. कारण रोशननं जी दर्जेदार गोलंदाजीची शैली, जे दर्जेदार गोलंदाजीचं प्रत्येकरण केलं, इथे मात्र खंबाळपाडा संघाचे महत्त्वाचे शिलेदार साई, सर्वेश आणि तदनंतर फलंदाज बाद होतो तो नितेश, आशुतोष हा देखील हा फलंदाज बाद झाला. सर्वेश फलंदाज मैदानाच्या आत आहे आणि धनाजी देखील नॉन सेकंडला येतोय. शेवटचा चेंडू या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव वाईडच्या स्वरूपात खर्च केली आहे ती रोशननं. अतिशय प्रतिभावंत दर्जेदार गोलंदाजीचं प्रत्येकरण या षटकामध्ये त्यांनी सादर केलं. रोशन आकुटापद चेंडू इथे मात्र बीट केलं जात आहे. फलंदाजाला पहा कशा पद्धतीने अनपेक्षित उसळी प्राप्त झाली या चेंडूला आणि तदनंतर चेंडू अंगाचा स्पर्श करतोय, लक्ष विचलित करतो त्या खेळाडूचं. पाहू शकता कशा पद्धतीनं चेंडू हाताळला गेला, तदनंतर चेंडू हाताचा स्पर्श करून यापुढची लढत पलक एंटरप्राइजेस वडवली संघ आणि प्रतिस्पर्धी संघ असेल तो ओम साई आगासन. दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचं आहे. ओम साई आगासन आणि प्रतिस्पर्धी संघ पलक एंटरप्राइजेस वडवली बी, दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचे. शेवटचा निर्णायक षटक असेल, विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यावं. खंबाळपाडा संघ पहिल्या षटकात 17 धावांनी पायाभरणी केली, तदनंतर दुसऱ्या षटकात मजबूत पाया रचला असताना एक फळी चांगली रचली गेली ती जितू शेलार मार्फत आणि तदनंतर आपण पाहिलं तर चौथ्या षटकामध्ये फक्त जास्त धावा खर्च करताना फक्त 9 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये दर्जेदार आणि एक सुमार गोलंदाजी आपण पाहिली. तिथे मात्र रोशन या गोलंदाजामार्फत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करून 3 महत्त्वाचे फलंदाज त्यांनी बाद केले. साई, आशुतोष आणि नितेश या महत्त्वाच्या फलंदाजांना त्याने बाद करण्यात यश प्राप्त केलं. आता मात्र आतिश येतोय हे शेवटचं निर्णायक डेथ ओव्हर घेऊन. या षटकामध्ये आक्रमण करणं अत्यंत आवश्यक असेल खंबाळपाडा संघाच्या दृष्टीनं. जो मनोदय व्यक्त केला होता जितू शेलारनं 70 धावा पूर्ण करण्याचा, तो मनोदय पूर्ण करण्यासाठी बहारदार खेळी साकारावी लागेल. शॉर्ट डिलिव्हरी हुक करण्याचा प्रयत्न, मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू येत नाहीये, चेंडू वळतोय तो शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये, मात्र फक्त एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 56 पर. 3 षटकामध्ये आपण पाहिल्या फक्त 53 धावा आणि त्यानंतर इथे मात्र 4 षटकांमध्ये 53 धावा, चौथ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5व्या षटकात 2 धावा आणि या शेवटच्या षटकाची सुरुवात करताना आतिश 1 धाव खर्च करतोय. आगासन संघाचा कर्णधार आणि वडवली संघाचा कर्णधार. शॉर्ट डिलिव्हरी इथे मात्र झेल टिपला जातोय आणि फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद. पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील, जनतेच्या आशीर्वादानं नक्की मंत्री होतील. भल्या भल्यांना पाडलं त्यांनी मानली नाही हार, भल्या भल्यांना पाडलं त्यांनी मानली नाही हार. आपल्या भिवंडीचे साहेब नवगज कपिल पाटील खासदार, आपल्या भिवंडीचे साहेब नवगज कपिल पाटील खासदार. तर शिवदास चौधरी साहेबांकडून पारितोषिक आहे ती खंबाळपाडा संघासाठी. इथे मात्र चौकार सलग 3 ठोकायचे आहेत, सलग 3 षटकार ठोकायचे आहेत. तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक आपल्याला प्राप्त होऊ शकतं ते शिवदास चौधरी साहेबांकडून. शेवटचं निर्णायक षटक आणि इथे मात्र आतिश देखील यशाचं इथे मात्र गमक त्याला गावते सापडतंय आणि इथे मात्र 1 गडी मात करण्यात त्याला यश मिळतंय. 56 या धावसंख्येवर 5वा मोहरा इथे मात्र बाद होतोय. क्रमांक 7 वर मैदानाच्या आत येताना रवी. आतिश एक महत्वपूर्ण षटक हाताळते. चिंचगड संघ वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. महत्वाची फळी फलंदाजी करणारी आपण पाहतो तंबूमध्ये परले. आता मात्र या निर्णायक अवस्थेमध्ये
एक चांगला कळस चढवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं. आदेश इथे मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये वळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धावावर समाधान व्यक्त करावं लागेल फलंदाज रवीला. आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 57 वर. 5 गडी बाद 57 धावा. पराग पाटोले युवा नेते सरपंच ग्रामपंचायत पडगा. आदेश इथे मात्र चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर वळतोय. पंचांमार्फत वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकता पोहोचते ती 58 वर. लगेच उद्याच्या दिवशी आम्ही या स्पर्धेमध्ये किती चौकार, किती षटकार, किती वाईट, किती नो चेंडू, किती गडी बाद झाले, किती झेल बाद झाले, या सर्वांचा लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचू. सर्व अपडेट्स असतील आमच्या स्कोरर्स करून, अल्पेश गायकवाड आणि ज्ञानेश्वर मुकादम यांच्याकडून. पुढचा चेंडू शॉर्ट डिलिव्हरी पूल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नव्हतं, जास्त उंची, लांबी कमी आहे आणि ते मात्र सुरेख झेल. शरीराचं योग्य संतुलन साधलं, चेंडूवर योग्य नजर ठेवली आणि मिडॉन क्षेत्रामध्ये एक दिलखेच झेल. टिपला जातोय विकेटचं पतन. जी एक बाजू भक्कम होती या संघाची ती देखील आता मात्र बाद होताना आपण सर्वेशला पाहतोय, जो दुसऱ्या क्रमांकावर आला होता. तब्बल 8 धावांचं योगदान, 6 धावांचं योगदान 8 चेंडूमध्ये दिलं. सलग 2 षटकारांसाठी देखील शिवदास चौधरी साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र खंबालपाडा संघाच्या या फलंदाजांसाठी शेवटचे 2 चेंडू शिल्लक. तर आगासन संघाचा कर्णधार आणि त्याच पद्धतीने वडवली संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार दाखल होत आहेत. इथे मात्र पंच आमच्या आयोजन समितीला परेश सचिन पाटील, कुमार पाटील, केतन पाटील, कृपया आपण पंचांशी समन्वय साधायचा आहे. तर आपण पाहतोय की ही स्पर्धा जी आहे भिवंडी तालुका आणि त्यानंतर ठाणे, रायगड, कल्याण, डोंबिवली, पालघर, वाडा या परिसरातील संघ दाखल झाले आहेत. आणि जी नियमावली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटची, त्या पद्धतीनं या स्पर्धेत नियमावली लागू आहे. मॅच जर टाय झाली तर सुपरवर. आतिश षटकातील 5वा चेंडू. इथे मात्र शॉर्ट चेंडू स्क्वेअर कट केला जातो. अप्रतिम विलोभनीय फटका. चेंडू मात्र स्वीपर कव्हर क्षेत्र क्लिअर करतोय. दर्जेदार खासदार चौकार. पारितोषिकांसाठी आहे ही स्पर्धा चर्चेत. खासदार चषकात नाव गाजे क्रिकेट विश्वात. हो सुकेश टाकी, निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. The great MP ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे. तर या 4 धावांनी धाव फलकावर धावा नमूद होत आहेत, त्या 62 धावा. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे संघ कुठेही जायचं नाहीये. इथे मात्र चेंडू खूप वाईड होतोय. अपेक्षा खूप बाहेर जाणार हा चेंडू पंच दर्शवतायत. या चेंडू स्वैर आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 63 वर. फलंदाजांनी प्रयत्न केला होता स्क्वेअर कट करण्याचा, मात्र त्याच्या अवाक्या बाहेर हा चेंडू निघून जातोय आणि पंचांचं अचूक परीक्षण इथे मात्र दाखवतोय की हा चेंडू स्वैर आहे. धाव फलकावर धावा आहेत 63 धावा. शेवटचा चेंडू, शेवटची संधी. इथे मात्र फलंदाज रवीला. इथे मात्र फक्त कट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र निर्धावच्या स्वरूपात इथे निघून जातोय
आणि निर्धारित 6 षटकांमध्ये आपण पाहतोय 10.50च्या सरासरीने इथे मात्र 63 धावा पूर्णत्वास जात आहेत आणि 64 धावांचं लक्ष इथे मात्र सामोरं असेल ते इथे मात्र चिंचगड संघाला. आर्मी लायन्स DSC चिंचगड या संघाला 64 धावांचं आव्हान. आगासन संघाचा कर्णधार आणि वडवली संघाचा कर्णधार टॉस बॉक्समध्ये यायचं, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. साऱ्या देशात होते मी विनंती करतोय पंचायत समिती सदस्य, जिल्हा भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा महासचिव आणि त्याच पद्धतीनं माजी सरपंच ग्रामपंचायत अंजूर हरीजी नाईक या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्समध्ये यायचंय. आगासन संघाचा कर्णधार आणि वडवली संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार. वडवली संघाचा कर्णधार या. एका बाजूला आपण पाहतोय सन्माननीय खासदार कपिल पाटील साहेबांची हे छायाचित्र, खासदार साहेब, आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय A1 जोडीचा लोगो असणारा A1 जोडी हा लोगो. विनंती करतो जितेंद्र डाके साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचे. A1 असा कॉल होतोय आणि A1 इथे मात्र टॉस येतोय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा देताना आमचे मान्यवर, विनंती असेल मान्यवरांना आपण स्थानापन्न व्हावं. वडोली संघाचा कर्णधार, महत्वपूर्ण सामना आहे. दुसऱ्या फेरीमध्ये तुमचं पदार्पण झालेलं आहे. नाणेफेक जिंकताय, काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आपण पाहिलं की जितू शेलार अँड कंपनी, साई शेलार कंपनी फलंदाजीला एक आक्रमक रूप देतात या रजनीच्या स्पर्धेमध्ये. मला वाटलं होतं तुम्ही फलंदाजी घ्याल, मात्र क्षेत्ररक्षण काय मनसुबा किंवा काय रणनीती क्षेत्ररक्षण घेण्यामागे? कारण का 6 ओव्हरचा सामना आहे. आम्ही जास्तीत जास्त 5 ओव्हरमध्ये खेळत असतो, म्हणजे लिमिटेड ओव्हर असतो आणि 6 ओव्हरमध्ये थोडा गेम प्लॅन चेंज होतो आहे. त्याच्यामुळे 6 ओव्हरमध्ये आपण मी जास्तीत जास्त म्हणजे चेसिंग करायला आवडेल मला, कारण का समोरची टीम चांगली आहे, बॉलिंग अटॅक पण चांगला आहे. त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त म्हणजे चेसिंग करण्याचा प्रयत्न करतो. आगासन संघाला रोखायचं झालं तर किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस इथे मात्र वडवली संघ व्यक्त करतोय? असं माणूस वगैरे काय नाही, कारण का समोरचा संघ चांगलाच आहे. आमच्या परीने आम्ही जो प्रयत्न होईल त्या प्रमाणे म्हणजे आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू, की जसं आम्हाला म्हणजे सामना जिंकता येईल या हिशोबाने आम्ही जास्तीत जास्त 50 ते 60च्या दरम्यान आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं रजनी स्पर्धेमध्ये खेळताना A1 जोडीची आयोजित खासदार चषक ही स्पर्धा? खूप चांगलं म्हणजे आयोजन केलेलं आहे. आम्ही अगोदरच बोललो, मी पहिल्या म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये पण बोललेलो आहे की चांगलं आयोजन आहे, ग्राउंड पण चांगलं आहे. आणि मला पहिल्यांदा म्हणजे मी इथे येताना मी जेव्हा यूट्यूबवर मॅच बघितली तेव्हा मला वाटलं की इथे लाईट्स म्हणजे जरा कमी वाटते मला. मी येताना मी मुलांना पण बोललो की लाईट्स मला कमी वाटतात, परंतु तिथं आता जेव्हा मी रजनीमध्ये बघतो तेव्हा मला परफेक्ट लाईट वाटली आणि चांगलं आयोजन केलं. ऑल द बेस्ट, थँक्यू. आगासन संघाचा कर्णधार पहिल्याच सामन्यात मॅन ऑफ द मॅच मिळालाय. तर नाणेफेक जिंकली असते काय निर्णय स्वीकारला असता? फिल्डिंग स्वीकारली असती. आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे. पहिली 2 पॉवर प्लेची षटकं महत्वाची आहेत. जशी खंबारपाडा संघाने अतिशय दर्जेदार फलंदाजी केली, तसंच काय मानस असेल? बघू, आता प्रयत्न करू आम्ही. 6 षटकामध्ये किती धावा घेण्याचा मानस आगासन संघ व्यक्त करेल? 60 ते 65 धावापर्यंत प्रयत्न करू आम्ही. कुठल्या 4-5 फलंदाज आहेत ज्यांच्यावर ही जबाबदारी असेल? केजो आहे, मोनिश आहे, निल्सन आहे, करण बेडेकर आहे. खूप चांगली बॅटिंग लाईनअप तुमच्या संघामध्ये आहे. कसं वाटतंय रजनी स्पर्धेमध्ये खेळताना? खूप छान वाटतंय. आपण सुप्रीमो खेळल्यात, त्यानंतर आदरणीय रतनबुवा ट्रॉफी देखील खेळलाय, मात्र या स्पर्धेमध्ये खासदार चषकमध्ये खास काय वाटलं? ग्राउंड पण खूप छान आहे. ग्राउंड खास वाटलंय. धन्यवाद. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय इथे मात्र वडवली संघ, आणि या नाणेफेकीच्या आधारावर इथे मात्र आगासन संघाला आमंत्रित केले जात आहे ते फलंदाजीसाठी. वळूया समालोचन कक्षामध्ये, तिथे सज्ज आहेत अजयजी घरत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप जी मोरे. चलते हैं सीधे मैदान की तरफ. 64 की चुनौती, ऊपरी हिस्सा लगा बल्ले का और आसान सा कैच. थोड़ा सा मुश्किल ज़रूर बनाया शॉट फाइन लेग के खिलाड़ी ने, लेकिन गलती नहीं की और पहली ही गेंद पर सफलता मिलती हुई खंबालपाड़ा टीम को. कपिल पाटील साहेबांचा वसा समाज कार्याचा
प्रत्येकाला बक्षीस ठेवले 25 ऍक्टिवा गाड्यांची. सिद्धेश पाटील सुमित पाटील एंट्री झाली या बागा या दोघांची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार. पहली गेंद पर करारा झटका, राहुल आउट हुए हैं. आप देख रहे हैं इस समय खासदार चषक 2020 अंजुर के सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड से ये सीधा प्रसारण सिर्फ और सिर्फ आपके लिए. आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत है. एवन जोड़ी नीलेश दादा पाटिल और सुकेश दादा डाकी की ओर से और श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजुर की ओर से. तो 0 पर पहला विकेट गिरा है. राहुल के साथ रोशन आए थे, अब मेगन वन डाउन खेलने के लिए आए हैं. आशुतोष ने गेंदबाजी की शुरुआत की है. थोड़ी सी बदली हुई रणनीति हम देख रहे हैं आगासन टीम द्वारा. अच्छी गेंद स्टंप्स पर आ रही थी. अपने स्टंप्स को कवर करते हुए छोटी बैकलिप का इस्तेमाल करते हुए ढकेला ऑन साइड में. वहाँ पर बैट्समैन मेगन का खाता खुलता हुआ और साथ में टीम चिंसगर का भी खाता खुलता हुआ. आगासन के गेंदबाजों के लिए काफ़ी अच्छा अवसर है. हैट्रिक के लिए योगेंद्र शेलार की ओर से 500 रुपयों का कैश प्राइज. 64 रन बनाने हैं 6 ओवर्स में ये मैच जीतने के लिए आरपी लायंस चिंसगर टीम को. एक अच्छा टोटल सेट किया पहले बैटिंग करते हुए खंबालपाड़ा टीम ने. आशुतोष की अगली गेंद इस बार काफ़ी बाहर है ऑफ स्टंप के. वाइट का इशारा. अंपायर फैयाज शेख इस समय मुख्य अंपायर की भूमिका में. स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन 1 विकेट के नुकसान पर. नाही, आशुतोष यंगस्टर आहे आणि त्याच्या कारकिर्दीतल्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तो प्रथमच खेळतोय आणि संघाची जाणीव आणि जिम्मेदारी त्याच्या खेळामध्ये जाणवती. बॉल हवेमध्ये होता, संधी होती कॅचला, बट थोडंसं सेफली लँड देखील होतोय. सगळ्यात महत्त्वाचं काय खंबालपाडा टीमसाठी तर मागच्या सामन्याचा जो मानातो मॅच होता, राहुल 0वरती बॉल झाला. रॉयल डक इनिंगच्या पहिल्याच बॉलवरती त्याची विकेट गेली. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती 11 खंबालपाडा इथे खेळतीये. होतं कधी कधी जितू दादा. आशुतोष इस बार निकल के मारा है ठीक तरह से, हालांकि टाइम नहीं कर पाए लेकिन बॉलर को तो बीट करने में कामयाब रहे बल्लेबाज. एक और सिंगल आता हुआ. स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन 1 विकेट के नुकसान पर. देखिए 10 के ऊपर का जो है आस्किंग रेट है उसके अनुसार बल्लेबाजी करनी होगी. 10.67 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है आरपी लायंस चिंसगर टीम के सामने. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृति 11 खंबालपाड़ा टीम ने अच्छी बैटिंग की. जीतू ने 32 रनों की बहुत ही धुआंधार पारी खेली. हालांकि अंतिम 2 ओवर्स में अच्छी गेंदबाजी रही चिंसगर टीम द्वारा. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अपील हो रही है लेकिन अंपायर बता रहे वहाँ पर कि ये काफ़ी ऊपर लगी है. स्टंप्स को निश्चित रूप से मिस कर दी. लेग पाई का इशारा आता हुआ. स्कोर आगे बढ़ता हुआ सिंगल की मदद से 5 रन 1 विकेट के नुकसान पर. चांगली बॉलिंग इथे करतोय आशुतोष, कारण ॲज अ यंगस्टर तुमच्यावरती एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये विश्वास दाखवणं हे कॅप्टनचं धाडस असतं आणि समोरच्यानं आपल्यावरती ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आणि आपण तो विश्वास निभावणं ही आपली जबाबदारी आहे. हे त्याची गोलंदाजी ते सांगते आहे. काय म्हणशील सुरुवातीची आत्तापर्यंतची बॉलिंग पाहिली, प्रत्येक बॉल ॲक्युरन्सी पाहायला मिळते आहे आशुतोषच्या बॉलिंगमध्ये. इस बार गेंद से काफ़ी दूर चले गए थे वहाँ पर बल्लेबाज. जी हाँ बिल्कुल, एक्यूरेसी तो दिखाई है. पहले मैच में भी ज़बरदस्त गेंदबाजी की थी. हालांकि पहले मैच में पावर प्ले खत्म होने के बाद एज अ फर्स्ट चेंज आए थे बॉलिंग में आशुतोष और 3 विकेट चटकाए थे. उस मैच में उन्होंने अपनी टीम की वापसी कराई थी क्योंकि वीर तानाजी दापोडे टीम ने पावर प्ले में 34 रन बनाए थे. लेकिन उसके बाद आशुतोष ने रनों पर अंकुश लगाया था और दापोडे टीम की जो पारी है
हमने देखा कि 66 रनों तक ही पहुंच पाई थी और उस लक्ष्य का पीछा भी किया गया था सफलता के साथ खंबालपाडा टीम द्वारा. आता इथे देखील लक्ष थोडंसं लांब जात आहे. आता 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 59 धावांची आवश्यकता RP लायन चिंचघर क्रिकेट संघाला. एक मोठी मॅच आता तुम्ही खेळता, मोठा मॅचचा दबाव देखील हा तितकासा असतो, पण या मॅचमध्ये नक्कीच आता संघर्ष कोण करेल. राहुल बाद झाल्यानंतर रोशन की मेघन पाटील हा प्रश्न नक्कीच असेल चिंचघर क्रिकेट संघासमोर. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय दुसरं षटक घेऊन साई शिवाजी शेलार. साई शेलार ने भी बढ़िया गेंदबाजी की थी पहले मैच में. बॉलिंग में हम काफ़ी बदलाव देख रहे हैं. पहले मैच में रवि खाड़े ने शुरुआत की थी और दूसरा ओवर विकी ने किया था उस मैच में. इस मैच में हम देख रहे हैं कि आशुतोष ने गेंदबाजी की शुरुआत की और पहला ओवर बहुत ही सफल साबित हुआ. केवल 5 रन इस समय स्कोर बोर्ड पर नजर आते हुए और एक बहुमूल्य विकेट भी चटकाया है. साई की पहली गेंद हाईवे एंड से. अच्छा शॉट बॉलर के बगल में से निकालने में कामयाब. गेंद जा रही है स्ट्रेटिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर. 4 रन. वाजलाय डंका, आता कपिल पाटील साहेबांचा. कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील साहेबांचा. साहेबांनी आमच्या थँक्यू घेतलाय. डीजे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या आणि पहिल्याच बॉलवरती चौकार. आयुष्याच्या सागरात भरती ओहोटी इथेच राहतील. स्वतःवरती विश्वास ठेवून तटस्थ उभं राहावं. प्रत्येक संकट पार होतील. आता कमबॅक करते टीम चिंचघर. पाहिजे उत्तर कसं देईल साई शेलार. कहा जाता है कि एक बॉलर को अपनी ओवर की पहली और ओवर की आखिरी गेंद पर कुछ ज़्यादा ही सतर्क रहना चाहिए. वैसे तो टेनिस बॉल क्रिकेट जब आप खेलते हो तो आपको सतर्क तो रहना ही होता है, लेकिन पहली गेंद और आखिरी गेंद ओवर की जिस पर ज़्यादातर बल्लेबाज कड़ा प्रहार करते हैं. नाही, पहिला बॉल अगदी बॅटन पॅडमध्ये होता. स्ट्रोक बनवला बॅट्समननं. इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास पूरी तरह से चूक गए वहाँ पर रोशन. काफ़ी ऑफ स्टंप के बाहर ये गेंद थी जिसको ऑन साइड में उठाने का प्रयास किया था. दूधिया रोशनी में नहाया हुआ ये अंजुर का सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड ओस गिरनी शुरू हो गई है. इस बार मिस टाइम कर बैठे और बहुत ही बेहतरीन कैच. शानदार कैच विकेट कीपर द्वारा. दूसरे विकेट का पतन होता हुआ. आणि ही कॅच पाहिल्यानंतर कोणी म्हणणार नाही की विकी शेलार 40+ आहे. दर्जेदार शेल. गजब का कैच है ये. देखिए फिर से ऑफ स्टंप के बाहर निकल गए थे और फुटवर्क की कहीं ना कहीं कमी थी. ऊपरी किनारा लगा. विकेट कीपर को थोड़ा पहुंचना पड़ा. आगे दौड़े, गिरे भी, लेकिन गेंद को हाथ से गिरने नहीं दिया. बहुत ही शानदार कैच. चांगला कमबॅक करतोय साई शेलार. रिचर्ड ब्रॅन्सन जो जगातील एक यशस्वी व्यक्तिमत्व आहे त्याचं एक वाक्य मला आठवतं. झालेल्या चुकांनी कधीच खचवून जाऊ नका, त्यामधून शिका आणि प्रयत्न करा. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि आता इथे इम्प्रोमायझेशन, पुनरागमन आणि कमबॅक कसं असावं ते सांगत असताना साई शेलार चांगली बॉलिंग करतोय. दुसरा धक्का लागला. फलंदाज बाद झाला रोशन. मेघन पाटीलच्या जोडीनं आतिश इथे बॅटिंगसाठी सज्ज झाला आणि खऱ्या अर्थानं आता ड्यू फॅक्टर आहे ना त्याचा देखील विचार करावा लागेल. आर्द्रता मैदानावरती थोडीशी जास्त वाढत चालली आहे. खेपट्टीवरती थोडंसं तर मॉइश्चर येत जाईल आणि नक्कीच मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण होईल आणि गोलंदाजाला बेनिफिट का मिळेल अशा करत, कारण बॉल आता तुम्ही जेवढा वेगानं टाकाल तो पडल्यानंतर थोडासा पॉज घेऊन येतो. ही मातीच्या विकेटची खरी खासियत असते आणि इथे तेच चित्र आता बॅट्समनला संघर्ष करण्यास भाग पाडेल. डॉट बॉल जातोय साई शेलारचा. बिल्कुल आपकी बात से मैं सहमत हूँ. गेंद थोड़ी सी रुक कर आती है. जोरदार अपील हो रही है लेकिन अंपायर की सहमति नहीं. काफ़ी विश्वसनीय अपील की थी वहाँ पर गेंदबाज साई शेलार ने. अंपायर का कोई इशारा भी नहीं आया. इसका मतलब यही है कि जी हाँ अब लेग पाई का इशारा आ रहा है. थोड़ा सा लेट
अंपायर का इशारा आता हुआ और गेंदबाज काफ़ी आश्वस्त थे, लेकिन अंपायर ने अपील को ठुकरा दिया है। रन संख्या आगे बढ़ती हुई 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। यहाँ से चिंसगढ़ टीम को और 54 रनों की ज़रूरत है मैच को जीतने के लिए। 25 गेंदें शेष। इस बार स्विंग कर दिया ऑन साइड में, फील्डर नहीं है उस दिशा में, गेंद जा रही है मैदान के बाहर। 6 रन। मेघन के बल्ले से निकलने वाला ये शानदार शॉट ऑफ स्टंप के बाहर निकल गए थे। थोड़ी सी स्टंप्स की तरफ आती हुई गेंद घुमा दिया उन्होंने लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए बहुत ही शानदार शॉट, और इस तरह की कुछ और स्ट्रोक्स की ज़रूरत है इस समय आरपी लायंस चिंसगढ़ टीम को। 2 ओवर का खेल इसके साथ ही समाप्त होता हुआ। पावर प्ले के बाद स्कोर हुआ है 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। 64 रनों का पीछा करते हुए चिंसगढ़ टीम एक ऐसा टोटल स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृति 11 टीम ने खड़ा किया है खंबालपाड़ा टीम ने, जिसको चेज करने के लिए काफ़ी पसीना बहाना पड़ेगा बल्लेबाजों को, काफ़ी मशक्क़त और मेहनत करनी पड़ेगी, तब जाकर इस टारगेट को हासिल किया जा सकता है। चार ओवर का खेल यहाँ से इस मैच में शेष है और जीतने के लिए अभी भी 48 रनों की आवश्यकता है, यानी कि जो आवश्यक रन रेट है वो अब ठीक 12 रन प्रति ओवर का हो चुका है। इस मैच का टॉस चिंसगढ़ के कैप्टन ने जीता था और पहले बल्लेबाजी के लिए उन्होंने कहा था खंबालपाड़ा टीम को। खंबालपाड़ा टीम के लिए हम देखें तो जीतू शिलार ने 32 रन बनाए, 1 डाउन आए थे साई शिलार जिन्होंने 13 रन बनाए, और उनके अलावा 3 बैट्समैन तो शून्य पर आउट हुए थे। खासतौर पर अंतिम 2 ओवर्स में रोशन और आतिश ने अच्छी गेंदबाजी की और सिर्फ 10 रन खर्च किए। 5 विकेट्स उन 2 ओवर्स के बीच में ही गिर गए थे। नेवर लेकर आशुतोष, बेहतरीन गेंद, विकेट कीपर ने जश्न मनाना शुरू कर दिया है और बैट्समैन लौटते हुए पेविलियन की राह पर। अंदरूनी किनारा, दूसरे ओवर की पहली गेंद पर भी विकेट प्राप्त किया है आशुतोष ने, पहले ओवर की पहली गेंद पर भी विकेट प्राप्त किया था। ये विकेट टेकिंग ऑप्शन है जहां तक खंबालपाड़ा टीम का सवाल है। आगे रखी हुई गेंद थी, बल्लेबाज के पैरों में कोई ज़्यादा हलचल नहीं थी, इनसाइड एज लगा, और यहाँ पर विकेट कीपर की एक बार फिर से तारीफ करनी होगी, जिस तरह से ज़बरदस्त विकेट कीपिंग की जा रही है। विक्की शेलार स्टंप्स के पीछे दूसरा कैच लिया है उन्होंने। नए बैट्समैन आशीष नंबर 5 पर आए हैं। विकेट्स लगातार गिरते जा रहे हैं, विकेटों का जो पतझड़ है उसको कहीं ना कहीं पहले रोकना होगा। अभी भी हम देखें तो 23 गेंदों का खेल बचा हुआ है। चुनौती कठिन से कठिन होती जा रही है चिंसगढ़ टीम के लिए। इस बार लेट कट किया है लेकिन गैप नहीं ढूंढ पाए, सीधे बैकवर्ड पॉइंट फील्डर के हाथ में, और फील्डर ने थ्रो नहीं किया वहां पर। हालांकि ये जोखिम भरा रन था। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 17 रन 3 विकेटों के नुकसान पर। पार्टनरशिप्स जब नहीं बनते हैं तो एक अच्छे टोटल की तरफ जाना मुश्किल होता है। खेल देखिए कितना भी कम ओवर्स का क्यों ना हो, पार्टनरशिप्स बहुत महत्वपूर्ण होते हैं। खेल हो या जीवन, पार्टनरशिप्स का रोल बड़ा ही महत्वपूर्ण है। इस बार फुल टॉस गेंद, लेकिन ठीक तरह से खेल नहीं पाए वहां पर बल्लेबाज। मेघन दूसरे के लिए पलटे हैं, अपील हो रही है वहां पर, लेकिन अंपायर की सहमति नहीं। 2 रन कंप्लीट। मेघन के कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी है। यहाँ से मेघन एक ऐसे बल्लेबाज है जो मैच को अंत तक लेकर जा सकते हैं, क्षमता है उनके अंदर, एक लंबी पारी खेल सकते हैं। मैच को कहीं ना कहीं खींचने का प्रयास करना होगा चिंसगढ़ के बल्लेबाजों को। और जहाँ तक खंबालपाड़ा टीम का सवाल है, निश्चित रूप से और कुछ विकेट्स लेकर दबाव बढ़ाने की कोशिश करेंगे। एंगल डिलीवरी फिर से खेला तो नहीं है वहाँ पर, लेकिन अंपायर का इशारा वाइड, ऑफ स्टंप के कुछ ज़्यादा ही बाहर कर बैठे थे बल्लेबाज। हालांकि स्विच हिट की तैयारी में वहाँ पर नज़र आ रहे थे।
लेकिन देखा कि काफ़ी दूर है उनसे गेंद को जाने दिया। विकेट कीपर इस बार सफाई से रोक नहीं पाए थे। अतिरिक्त रन 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 21 रन 3 विकेटों के नुकसान पर। हर खिलाड़ी के सामने इस टूर्नामेंट में चुनौती होती है और जैसे कि ओमकार ने कहा कि गलतियां तो हो सकती है और गलतियां होती भी है, इंसान से गलतियां ज़रूर होती है, लेकिन गलतियों से सीख लेना बहुत ज़रूरी है। और मेरा तो ये मानना है कि जो गलतियों से सबक सीखता है वही टिकता है और अंत में जाकर वही कई बार जीतता भी है। इस बार दूर से खेले गेंद हवा में, आसान सा कैच, वाइडिश गली में कोई गलती नहीं। एक और विकेट का नुकसान यहां पर उठाना पड़ रहा है चिंसगढ़ टीम को। शॉट खेलने से अपने आप को रोक नहीं पाए वहाँ पर बल्लेबाज आशीष, काफ़ी दूर से छेड़खानी की थी। एक एक्सपेंसिव ड्राइव लगाने की कोशिश उनकी, कवर्स के थ्रू खेलना चाहते थे लेकिन मोटा सिरा लगा बल्ले का और वाइडिश गली में एक आसान सा कैच थमा बैठे फील्डर को। 21 के योग पर ये चौथा विकेट धराशायी हुआ है आरपी लायंस चिंसगढ़ टीम का और मैच पर कहीं ना कहीं शिकंजा कस रही है इस समय खमालपाड़ा टीम। नए बैट्समैन संकेत, अभी भी 43 रन और चाहिए। आशुतोष की एक और बेहतरीन गेंद, फुलर लेंथ, इस बार ड्राइव किया है मिड ऑफ की तरफ खेलते हुए, एक तेज सिंगल। रन्स आ रहे हैं लेकिन सिंगल डबल्स की मदद से ज़्यादातर आ रहे हैं। अभी तक के खेल में इस पारी में सिर्फ एक छक्का देखने को मिला है जो कि मेघन के बल्ले से निकला है और मेघन ज़रूर एक छोर संभाल कर खड़े हैं, 10 पर बैटिंग कर रहे हैं लेकिन उनके सामने लगातार विकेट्स गिर रहे हैं तो कहीं ना कहीं दबाव जो है वो अब मेघन पर काफ़ी बढ़ गया है। एक और बेहतरीन गेंद, ऑलमोस्ट यॉर्कर लेंथ, क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं आशुतोष। आज दोनों भी मैचेस में उन्होंने कमाल की बॉलिंग की है, प्रभावित किया है। धारदार गेंदबाजी, एंगल का जिस तरह से इस्तेमाल किया है उन्होंने, क्रीज का इस्तेमाल किया है बॉलिंग में, वो काबिल तारीफ है। कोटा पूरा होता हुआ यहाँ पर आशुतोष का 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या 22, 4 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 3 ओवर्स में जीतने के लिए आरपी लायंस चिंसगढ़ टीम को बनाने हैं यहाँ से और 42 रन। ये देखिए बाउंड्री कुशंस जैसे हम इंटरनेशनल क्रिकेट में देखते हैं, खासदार चषक 2020 उस पर लिखा गया है और एवन जोड़ी का लोगो भी वहाँ पर बिल्कुल इंटरनेशनल लुक देने का प्रयास इस टूर्नामेंट को एवन जोड़ी द्वारा, नीलेश दादा पाटिल और सुकेश दादा डाकी, इन दोनों द्वारा, साथ में ज़बरदस्त सपोर्ट उनको सिद्धिविनायक अंजुर टीम का। देखना है बॉलिंग में कोई परिवर्तन होता है या नहीं। साई के हाथ में ही गेंद नज़र आ रही है तो जो दबाव बना है वो और भी बढ़ाने की कोशिश यहाँ पर स्पष्ट नज़र आ रही है खमालपाड़ा टीम की। पहला मैच जीतने के लिए काफ़ी संघर्ष करना पड़ा स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृति 11 खमालपाड़ा टीम को। अंतिम गेंद तक वो मैच चला गया था वीर तानाजी दापोडे के विरुद्ध। काफ़ी रोमांचक मैच रहा था और जब काफ़ी रोमांचक मैच आप जीतते हो तो आत्मविश्वास काफ़ी बढ़ता है। इस बार स्विंग एंड मिस, लगातार हम देख रहे हैं कि बॉलर्स जो है एंगल बनाकर गेंदबाजी कर रहे हैं, राउंड द विकेट ज़्यादा बॉलिंग हो रही है और कोन के विरुद्ध खेलना वैसे भी काफ़ी मुश्किल है। अच्छी खासी रफ्तार भी निकाल रहे हैं। आशुतोष ने तो बहुत ही बेहतरीन बॉलिंग की, 9 रन देकर 3 विकेट। इस बार बिल्कुल स्टंप्स के सामने पाए गए हैं। लोअर फुल टॉस गेंद थी, स्वीप लगाने का प्रयास और प्रयास हुआ विफल। आधी टीम अब पेविलियन में।
देशामध्ये कमल फुलवला मोदी ज्याचे नाव, देशामध्ये कमल फुलवला मोदी ज्याचे नाव, भिवंडीचा तो कार्यसम्राट कपिल दादाचे नाव, भिवंडीचा तो कार्यसम्राट कपिल दादाचे नाव, भिवंडीचा तो कार्यसम्राट कपिल दादाचे नाव। कोई भी बल्लेबाज यहाँ पर मेगन को हम छोड़ दे तो क्रीज पर टिकने के लिए तैयार नहीं है एंड मेगन इज रनिंग आउट ऑफ हिज पार्टनर्स। 22 रन 5 विकेटों के नुकसान पर संकेत केवल 1 रन बनाकर पेविलियन में लौट चुके हैं और काफ़ी निराश समर्थक आरपी लायंस चिंसगढ़ टीम के पूरी तरह से बैकफुट पर है इस समय चिंसगढ़ टीम। 22 रन 5 विकेटों के नुकसान पर अभी भी 42 रन चाहिए जीतने के लिए। चौथे ओवर की शुरुआत हो चुकी है, केवल 16 गेंदें शेष है। नए बैट्समैन क्रीज पर नैनेश, इस बार पुल करना चाहते थे, गेंद और बल्ले में ज़्यादा अब मुलाकात भी नहीं हो रही है। किसी ना किसी को तो मेगन का साथ देना होगा। गहरा दबाव है इस समय बल्लेबाजों पर, उस दबाव को अच्छे शॉट्स खेलकर ही हटाया जा सकता है। इस बार बहुत ही खूबसूरती के साथ खेला है, कट किया है गेंद को, लेकिन डीप पॉइंट पर फील्डर मौजूद है। दूसरे रन के बारे में सोच रहे हैं, काफ़ी ज़्यादा बैकअप भी किया नैनेश ने, वहाँ पर स्टंप्स पर दे मारा है गेंद को साई शेलार ने और अब तीसरे अंपायर की मदद ली जा रही है। हालांकि इसी दौरान एक और रन वहाँ पर दौड़कर पूरा करते हुए बल्लेबाज, लेकिन देखना है बैट्समैन अपने क्रीज में सुरक्षित पहुंचे भी हैं या नहीं। टीवी अंपायर की मदद ली गई है। देखना है कि टीवी अंपायर का फैसला क्या आता है। जिस तरह का बॉडी लैंग्वेज देखने को मिल रहा है कमालपाड़ा टीम के खिलाड़ियों का, वो तो काफ़ी आश्वस्त नज़र आ रहे हैं। उनके मुताबिक तो आउट होना चाहिए, और वैसे भी अपील आप जब करते हो तो आपको लगता ही है कि बैट्समैन आउट है। प्रत्येकाच्या नजरा इथे मात्र या क्षणाला काय निर्णय येतोय तिसऱ्या पंचांचा याकडे वेधले जाते और टीवी अंपायर का निर्णय बैट्समैन आउट, तो रन मिलेगा केवल 1। दूसरे रन के प्रयास में वहाँ पर बैट्समैन रन आउट हुए हैं। काफ़ी ज़्यादा बैकअप किया दूसरे रन के लिए, फिर से वापस लौटना चाहा, और ये देखिए साई शेलार की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। ज़बरदस्त सटीक निशाना उनका। टेक्नोलॉजी का यही फ़ायदा है, टेक्नोलॉजी है तो उसका इस्तेमाल भी करना चाहिए। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी हम देखते हैं कि अंपायर जो ऑनफील्ड अंपायर्स होते हैं वो बिल्कुल भी रिस्क नहीं लेना चाहते हैं, और यहाँ पर भी टेक्नोलॉजी का भरपूर इस्तेमाल करते हुए ऑनफील्ड अंपायर्स। अशा पद्धतीनं इथे मात्र हा क्षण टिपलाय आमच्या कॅमेरामॅननं। 100 गुण दिले पाहिजे GTC लाईव्हला, पाहू शकता, ॲक्युरेट, अप्रतिम। नए बैट्समैन विनीत, इस बार मेगन ने गेंद को पुल किया है खूबसूरती के साथ, लेकिन डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है, ज़्यादा ताकत से नहीं खेल पाए थे। दूसरे का यहाँ पर खतरा उठाया है, एक और बैट्समैन रन आउट। क्या कर रहे हैं बल्लेबाज, एक के बाद एक विकेट्स धड़ाधड़ गिरते हुए आरपी लायंस चिंसगढ़ टीम के। विनीत आए भी और चले भी गए, डायमंड डक का शिकार हुए हैं, कोई भी गेंद नहीं खेल पाए और रन आउट होकर पेविलियन में लौटे। 7 विकेटों का पतन हो चुका है। इस बार बॉलर से थोड़ा सा दूर ढकेलने में कामयाब रहे। बहुत ही एग्रेसिव बॉलिंग देखने को मिल रही है साई शेलार द्वारा।
बेहतरीन प्रदर्शन कमालपाड़ा टीम का जारी है। सिंगल के साथ स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 25 रन 7 विकेटों के नुकसान पर और 4 ओवर्स का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है। 64 रनों का पीछा करती हुई आरपी लायंस छत्तीसगढ़ टीम पूरी तरह से बैकफुट पर है। संकट के गहरे बादल मंडराते हुए इस समय छत्तीसगढ़ टीम के ऊपर। अब बचे हुए 2 ओवर्स में 39 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए छत्तीसगढ़ टीम को। ये दूसरे राउंड का मैच है। दोनों भी टीमों ने एक एक मैच जीता। दिन की रोशनी में तो बड़ा अच्छा खेल दोनों भी टीमों ने पेश किया। छत्तीसगढ़ टीम ने वडपे टीम को मात दी, पवन पुत्र वडपे टीम को। और पहले राउंड के मैच में खमालपाड़ा टीम ने एक बड़ी टीम को मात दी। यहाँ पर हर मैच बड़ा है, हर मैच जीतना ज़रूरी है। यदि टूर्नामेंट में आपको बने रहना है, आपकी चुनौती बरकरार रखनी है तो हर मैच जीतना होगा, क्योंकि ये नॉकआउट टूर्नामेंट है। जो जीता वही सिकंदर और जो हार गया समझो टूर्नामेंट से बाहर गया। अब गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ आशुतोष और साई शेलार दोनों भी अपना कोटा पूरा कर चुके हैं। और गजब की गेंदबाजी, 4 ओवर्स के भीतर ही पूरा मैच खमालपाड़ा टीम के पक्ष में झुका दिया है दोनों भी गेंदबाजों ने। और अब जिम्मेदारी है गेंदबाजी की रवि खाड़े के कंधों पर। 12 गेंदें और जीतने के लिए 39 रनों की आवश्यकता। अच्छा शॉट स्लैश किया है बैकवर्ड पॉइंट के ऊपर से, इसको रोकना बहुत मुश्किल। 4 रन। सुकेश टाकी अंजरवाला नवलाई गाजला, निलेश पाटील अंजरवाला नवलाई गाजला, नवलाई गाजला न भाई बघा सोन्यानी सजला, नवलाई गाजला न भाई बघा सोन्यानी सजला। महत्त्वपूर्ण खेळ आपण पाहतोय, ज्या पद्धतीनं चेंडू थोडासा आखूड आणि ऑफस्ट्रिकच्या बाहेर येतोय हे पाहिलं होतं आणि तदनंतर योग्य रणनीतीनं इथे मात्र दिशा देतोय आणि फ्लॅशी स्क्वेअर कट पॉइंटच्या वरून स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये येतोय। दिलखेज अंदाजामधील खासदार चौकार। बड़ा ही दिलकश शॉट था, थोड़ी सी विट मिली थी, उसका भरपूर फ़ायदा उठाया। मेगन ज़रूर एक छोर संभाल कर खड़े हुए हैं, अच्छे शॉट्स भी लगा रहे हैं, लेकिन अक्सर हम देखते हैं कि क्रिकेट का खेल जो है वो टीम गेम है और अन्य बल्लेबाजों का यदि एक अच्छे बैट्समैन को साथ नहीं मिलता है तो कई बार टीम हार जाती है। यहाँ पर चुनौती बड़ी ही मुश्किल है, लेकिन मेगन अभी भी अपनी ओर से प्रयासरत है। दबाव की स्थिति में ज़रूर अच्छी बैटिंग कर रहे हैं। इस बार ऊपरी किनारा और यहाँ पर फिर से 4 रन मिल जाएंगे, किस्मत वाले 4 रन। डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजुर गावात लढाव क्रिकेट। लगेच वेगवान चेंडू होता, आपण पाहिलं भाग्यरेषा बॅटच्या वरच्या कडीची इथे मात्र स्पर्श करून जाणारा हा चेंडू आपण पाहतोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये जातोय आणि चेंडू सीमारेषे बाहेर जातोय 4 धावांसाठी। एक नामांकित व्यक्तिमत्व आदरणीय आकाश गरज साहेब आणि रोहन पाटील साहेब यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीनं आपण या अतिथी कक्षामध्ये यावं। विनंती असेल आकाश गरज साहेब आणि रोहन पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत। और इस बार दिशा से भटक गए गेंदबाज और ये भी पीछे जा रही है, लेकिन अच्छा स्टॉप वहाँ पर। शॉट फाइनली के खिलाड़ी ने रोका, दूसरे के प्रयास में है बल्लेबाज। 2 रन कंप्लीट, 3 रनों का कुल मिलाकर तोहफा मिलता हुआ। थोड़ा सा खेल बदलता हुआ नज़र आ रहा है, क्योंकि 2 गेंदों में 11 रन बना लिए हैं यहाँ पर बल्लेबाजों ने, 3 अतिरिक्त रन और 2 लगातार चौके मेघन के बल्ले से। तो इक्वेशन थोड़ा सा अब हम देख रहे हैं कि अभी भी हालांकि कठिन है, लेकिन शुरुआत में जितना कठिन था उससे थोड़ा आसान हुआ है। स्कोर हुआ है 36, अभी भी 28 रन और चाहिए मैच को जीतने के लिए, 10 गेंदे शेष। नक्कीच रणनीती थोडीशी वेगळी आखली आहे या वेळेला या चतुर खेळाडूंना। पाहिलं होतं चेंडू स्वैर जातोय आणि या चेंडूवर ज्यावेळेला 1 धाव प्राप्त झाली त्यावेळेला नक्कीच ही जी काही चपळता होती ती आणखीन वाढली आणि दुसरी धाव देखील अंकित झाली। वाईटच्या स्वरूपात 3 धावा। कठिन कार्य है मेगन के सामने, लेकिन कठिन काम करने में कई लोगों को काफ़ी मज़ा आता है। इस बार थोड़ा सा लेट खेला है, अपिश खेला है, फील्डर काफ़ी दूर है, डीप पॉइंट पर अच्छा क्षेत्ररक्षण और फिर से 2 के लिए लालायित है बल्लेबाज। 2 रन चुरा लिए। जितनी तारीफ की जाए उतनी कम मेघन की, लगातार अपने पास स्ट्राइक रख रहे हैं। ये बड़ा ही प्रोडक्टिव ओवर साबित होता हुआ आरपी लायंस छत्तीसगढ़ टीम के लिए। जिस तरह के ओवर की आवश्यकता थी वैसा ही ओवर, 3 गेंदों में 13 रन खर्च किए हैं रवि खाड़े ने, काफ़ी महंगे साबित होते हुए।
अब 9 गेंदे और जीतने के लिए 26 रनों की जरूरत। सम्मानीय- रोमांचक स्थिति में मैच। इस बार पहले ऑफ स्टंप के बाहर निकल गए थे, पुल करने का प्रयास ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए और फील्डिंग में ज़रूर थोड़ी बहुत अब गलतियां भी देखने को मिल रही है। इस बार हालांकि थोड़े से निराश नजर आ रहे हैं बल्लेबाज मेघन। मान्यवर कक्षामध्ये इथे अजय वैती साहेबांचं इथे शुभागमन होते, त्यांचं एवन जोडीच्या वतीनं आणि केतन पाटील यांचं देखील शुभागमन झाले। मान्यवरांचं एवन जोडीकडून हार्दिक हार्दिक स्वागत। बढ़िया गेंद, थोड़ा सा पीछे रखा था इस बार, शॉट ऑफ लेंथ और अच्छा बाउंस प्राप्त किया। स्ट्राइक पर विक्की है, गेंदें बची है 7, रन्स बनाने हैं 25। तो ये मैच आखिरी ओवर में भी काफ़ी रोमांचक हो सकता है क्योंकि मेघन अभी भी डटे हुए हैं और कहीं ना कहीं ऐसे लग रहा है कि खंबालपाड़ा और जीत के बीच में बड़ी दीवार है मेघन नाम की। इस ओवर की आखिरी गेंद, ये भी महत्वपूर्ण गेंद है लेकिन बहुत ही चतुराई के साथ किया था। गति में थोड़ा सा परिवर्तन, हल्का सा गुडलेन से पीछे रखा और फिर से बैट्समैन को बीट किया। विक्की लगातार बीट होते हुए 2 डॉट गेंदें खेली उन्होंने और इसके साथ ही ये 5वां ओवर समाप्त होता हुआ। स्कोर 39 रन, अब 6 गेंदों में चाहिए 25 रन। अजय, शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका आला असता तर नक्कीच हे स्वरूप, हे एकवेक्षण थोडंसं वेगळं असू शकलं असतं आणि इथे मात्र या चेंडूवर निर्धाव चेंडू आल्या कारणानं आता मात्र दबाव वाढतोय तो चिंचगरवर। मात्र एक आशादायी आपण पाहतोय खेळाडू मैदानाच्या आत आहे, तो म्हणजे मेघनवर जबाबदारी आहे, त्याच्याकडे एक टॅलेंट आहे, त्याच्याकडे दर्जा आहे आणि तो दर्जा इथे मात्र सिद्ध करावा लागेल। मात्र एक वेगळी युद्धनीती आखतोय तो साई शेलार, जेतू शेलार आणि खंबालपाड़ा संघ। जी हाँ, थोड़ी सी चर्चा वहाँ पर सभी खिलाड़ियों के बीच में देखने को मिली। 6 गेंदें और 25 रनों की आवश्यकता है। देखना है कि आखिरी ओवर की जिम्मेदारी किसके कंधों पर सौंपी जाती है। धनाजी के हाथ में है गेंद। 25 रन, काफ़ी रन है उनके पास बचाने के लिए। वैसे तो इस समय पलड़ा काफ़ी भारी नज़र आ रहा है खंबालपाड़ा टीम का, लेकिन ये क्रिकेट का खेल है, इसमें कभी भी कुछ भी हो सकता है। मेघन एक मुख्य बल्लेबाज है जो 1 डाउन खेलने के लिए आए थे, अभी भी डटे हुए हैं। 24 रन बनाए हैं मेघन ने 13 गेंदों में, लेकिन जितने रन्स बनाए उससे भी ज़्यादा एक ओवर में उनको बनाने हैं। 6 गेंदे और 25 रन। तर या स्पर्धेची मागचे 2 महिने अपार मेहनत जे घेत आहेत असे दयानंद म्हात्रे यांचं इथं आगमन होत आहे, तर स्वागत आहे दयादादा आपलं। यदि चिंचगढ़ टीम को यह मुकाबला जीतना है तो मेघन को अपने जीवन की सर्वश्रेष्ठ पारी खेलनी होगी। लॉफ्ट करने का प्रयास, किनारा लेकर गेंद पीछे जा रही है, लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। पिळपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजूर गावात लढाव क्रिकेटचा ध्रुवाचा, क्रिकेटचे महाबली गांधवतील मैदान। भाग्य साथ देते इथे मात्र मेघनला। नक्कीच मेघनच्या साथीला भाग्य आहे, मात्र खंबालपाड़ा सारखी भिंत इथे मात्र त्याला भेदता येईल का, हे हा मात्र प्रश्न निर्माण झालाय। चलिए, रन्स का आना ज़रूरी है, रन्स कैसे भी क्यों ना आए, रन्स इस समय काफ़ी ज़रूरी है आरपी लायंस चिंचगढ़ टीम के लिए। 5 गेंदें शेष है, 21 रनों की आवश्यकता। धनाजी शिलार की अगली गेंद, इस बार थोड़े से अपने कदमों में चूक गए हैं। देखिए, आप जब संकट में फंस जाते हो तो आपके दोस्त का आना ज़रूरी होता है, वैसे ही जब रनों की सख्त ज़रूरत होती है तो रनों का आना ज़रूरी है। और वैसे आपका दोस्त दाढ़ी में आए या गाड़ी में आए कुछ फ़र्क नहीं पड़ता है। वैसे रन्स भी बल्ले से आए, इनसाइड एज लग कर आए, आउटसाइड एज लग कर आए या फिर अतिरिक्त के सौजन्य से आए, कुछ फ़र्क नहीं पड़ता है। रन्स आर रन्स वेर एवर दे कम। बढ़िया शॉट, हेलीकॉप्टर स्ट्रोक, डीप मिड विकेट पर फील्डर मौजूद, एक रन पूरा किया, दूसरे के लिए जरूर जाएंगे, चले गए हैं, लेकिन यहां पर विकेट का पतन हो सकता है। ओ नो, क्या कर बैठे वहां पर गेंदबाज धनाजी शिलार। पहा भाग्य किती साथ देतंय इथे मात्र चिंचगढ़ संघाचं। अजूनही या सामन्यामध्ये ज्वलंतपणा आणि गरमपणा जाणवतोय।
जी हाँ, मैच में काफ़ी रोचकता है, दिलचस्पी है। 4 गेंदों में 19 रनों की आवश्यकता छत्तीसगढ़ टीम को ये मैच जीतने के लिए। मैच का नतीजा कुछ भी क्यों ना हो, यहाँ पर हमें तारीफ ज़रूर करनी होगी मेघन की, जिस तरह से वन मैन आर्मी का रोल अदा किया है उन्होंने। ज़्यादा से ज़्यादा गेंदें उन्होंने खेलने की कोशिश की है। जैसे जैसे विकेट्स गिरते चले गए, टेलेंडर्स को साथ में लेकर अच्छी बैटिंग करते हुए। जर 4 चेंडूमध्ये 19 धावा पूर्ण झाल्या तर इथे मात्र छत्तीसगड संघ जिंकेल. मात्र 18 धावा जर आल्या तर इथे मात्र सुपर ओव्हर हा फॉर्मॅट इथे मात्र लागू होईल. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर, आणि ती पहिली सुपर ओव्हर कुठल्या संघाविरुद्ध खेळताना कुठला संघ मिळवेल. और ओमकार शेट्टी मुझे बता रहे हैं कि खासदार चषक के इतिहास में अभी तक कोई भी मैच टाई नहीं हुआ है. पिछली सीजन में कोई भी मुकाबला टाई नहीं हुआ था. अच्छी गेंद इस बार फुलर लेंथ, सामने लॉफ्ट करने का प्रयास, लेकिन चूक गए वहां पर मेघन. डॉट गेंद. अजय 3 षटकार आवश्यक असतील या निर्णायक अवस्थेला बदलवण्यासाठी. मेघनकडे ते टॅलेंट आहे, तो दर्जा आहे, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. मात्र ती क्षमता सिद्ध करणं अनिवार्य असेल या क्षणाला. जी हाँ, और गेंदबाज के लिए काम आसान हो रहा है. एक अच्छी गेंद करनी है, एक ऐसी गेंद जो लीगल हो और उस पर छक्का ना जाए, तो वो जीत लगभग सुनिश्चित हो जाएगी खंबालपाड़ा टीम की. 3 गेंदें 19 रनों की ज़रूरत. टाई के लिए 3 गेंदों पर 3 छक्के लगाने होंगे यहाँ पर मेघन पाटिल को. फील्डिंग में परिवर्तन किया जा रहा है. शॉर्ट फाइन लेग का जो खिलाड़ी था उसको बाउंड्री पर भेजा जा रहा है लॉन्ग लेग की दिशा में. एक काफ़ी फाइन लेग भी है सीमा रेखा पर. थर्ड मैन ऊपर, गली में एक खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर. पुल किया, गेंद हवा में है लेकिन मैदान के अंदर नजर आ रही है. अच्छा प्रयास फील्डर का, कैच तो नहीं कर पाए लेकिन बाउंड्री ज़रूर बचाने में कामयाब हुए हैं. और अब ये मैच पूरी तरह से खुल गया है. मैच झुकता हुआ खंबालपाड़ा टीम के पक्ष में. अशीच एक रजनी स्पर्धा होती. डिंगडॉंग पुणे आणि वेदांत वाडा भाईंदर मुंबई परिसरातील ती स्पर्धा होती. 2 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना तो सामना रंगला होता. असं वाटलं नव्हतं की कधीही की डिंगडॉंग पुणे संघ जिंकेल, वेदांत वाडा संघ हरेल. जी हाँ, 2013 का वो मैच, और मुझे सौभाग्य मिला था वहाँ पर कमेंट्री करने का. मुझे अभी भी याद है, एक वाइट गेंद चली गई थी, पंजा मिल गया था वहाँ पर, चौका चला गया था तो 5 रन कुल मिले. उसके बाद बल्लेबाज ने 2 गेंदों पर 2 छक्के भी लगाए थे. लेकिन यहाँ पर वैसा कुछ होगा ऐसे लग नहीं रहा है. अच्छी गेंदबाजी करते हुए धनाजी शिलार. आखिरी गेंद शेष है, महज औपचारिकता. लीगल गेंद करनी थी, लीगल गेंद की, और इसके साथ ही खंबालपाड़ा टीम ने इस मैच को जीत लिया है. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृति 11 खंबालपाड़ा टीम की शानदार जीत. दोन्ही संघांचं कौतुक, दोन्ही संघांचं अभिनंदन. मात्र दोन्ही संघांनी लाईनअप होऊनच, हस्तांदोलन करून, शेक हँड करूनच या सामन्यातून मैत्रीपूर्ण भावनेतून हा आपण सामना खेळला, त्याचं ते प्रतीक असेल. दोन्ही संघांना विनंती असेल, आपण मान सन्मानपूर्वक खेळाडू बांधव या नात्यानं मैत्रीपूर्ण भावनेतून हा सामना खेळला, याचं प्रतीक शेक हँड करूनच या सामन्यातून निरोप घ्यायचा आहे. या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय जीतू शेलार. पुन्हा एकदा तोच नाव येत आहे, तोच अष्टपैलू खेळाडू जीतू शेलार याचं नामांकन होत आहे दुसऱ्या वेळा सामनावीर या पुरस्कारासाठी. 32 धावांची एक जबरदस्त साहसी खेळी त्यांनी 10 चेंडूमध्ये 14 चेंडूमध्ये साकारली. आपण पाहू शकतो हे विलोभनीय विहंगम दृश्य आमच्या ड्रोन कॅमेरामार्फत GTC लाईव्ह GTC टीम मार्फत अथक परिश्रम या स्पर्धेला